हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंत इन्स्टिट्यूटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लक्षात घ्या, BMC सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक 5 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. लक्षात घ्या, परीक्षेत GK टॉपिकमध्ये यातून एखादा प्रश्न, 1-2 प्रश्न नक्कीच येऊ शकतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत. त्यापूर्वी एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट, व्हिडिओ सुरू करायचा आहे. तर लक्षात घ्या, हॅपी इंडिया रिपब्लिक डे ऑफर चालू आहेत. यामध्ये तुम्हाला 20% डिस्काउंट भेटत आहे. 100 रुपयापर्यंत हा डिस्काउंट तुम्ही क्लेम करू शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि हा जो आपला कोर्स आहे, कोणताही तुम्हाला कोर्स पाहिजे असेल तर तो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परचेस करू शकता. ही जी ऑफर आहे ती 23 जानेवारी ते 27 जानेवारीपर्यंत व्हॅलिड असेल. तर यामध्ये BMC JEE सब इंजिनियर एक्झाम स्पेशल जे मटेरियल तयार केलं आहे, ज्यामध्ये 4000 प्रश्न आहेत, 199 रुपये ऑफर, 20% डिस्काउंट या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. तर ॲप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. याचे जे डिटेल आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका कोणत्या नावाने ओळखली जाते? अगदी सोपा प्रश्न आहे. ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता. उत्तर आहे बृहन्मुंबई महानगरपालिका या नावाने ओळखली जाते. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिकेची परंपरा कशी असते? तोडलेली, बदलती, अखंड की तात्पुरती? तर बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिकेची परंपरा ही अखंड असते. यानंतर पुढील प्रश्न, अनुसूचित जातींसाठी राखून ठेवलेल्या जागांच्या संख्येचे प्रमाण कशावर आधारित आहे? ऑप्शन आहेत, एकूण मतदार करणाऱ्यांची संख्या, अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर, महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवर की इतर जातीच्या लोकसंख्येवर. तर लक्षात घ्या, ही जी प्रमाण आहे ते अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर आधारित असते. पुढील प्रश्न, राखीव जागांची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत, कलम 4, कलम 5A, कलम 6B की 7? तर राखीव जागांची तरतूद ही कलम 5A मध्ये करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, महानगरपालिकेच्या कामकाजाची अधिकृत भाषा मराठी कोणत्या वर्षी मान्य करण्यात आली? तर हे मान्य करण्यात आलं आहे 1972 मध्ये. पुढील प्रश्न, महापौर पदाचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? असे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे असे प्रश्न तर नक्कीच आपल्याला आले पाहिजे. तर याचं योग्य उत्तर आहे 1982 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, सुधार समितीचा सुवर्ण महोत्सव दिन कधी संपन्न झाला? तर हा संपन्न झाला आहे 7 नोव्हेंबर 1983 रोजी. पुढील प्रश्न, मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या ठिकाणी लागू असणार आहे? तर हा जो अधिनियम आहे तो बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये लागू असेल. पुढील प्रश्न, मुंबई महानगरपालिका अधिनियममध्ये अनुसूची अ मध्ये नमूद केलेल्या अधिनियमाबाबत काय म्हटले आहे? तर ते म्हटलं आहे की या निरसित करण्यात आल्या आहेत. पुढील प्रश्न, म्हणून मुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणीनंतर कोणत्या गोष्टी या अधिनियमाखाली येतील? तर यामध्ये कर आणि पट्टे योग्य उत्तर आहे. तर आपण याबाबत विद्यार्थी मित्रांनो बघत होतो. तर लक्षात घ्या, BMC SC JEE एक्झाम स्पेशल यामध्ये तुम्हाला 4000 प्रश्न आणि या ठिकाणी मी अजून एक सांगतो की अधिनियमाचे 1888 प्रश्न आपल्याकडे आहेत. किती? 1000 प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी 50 ऑनलाईन टेस्ट आहे, या देखील तुम्हाला या मटेरियलमध्ये ॲड केल्या जातील. तर लक्षात घ्या, ज्यांना वेळ असेल ते हे देखील विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करू शकता. यासोबत तुम्हाला मुंबई महानगरपालिका व शहर 500+ MCQ, 25 ऑनलाईन टेस्ट, त्यासोबत अधिनियमाच्या 1000 प्रश्न, 50 ऑनलाईन टेस्ट, भूगोल प्रश्न, इतिहास प्रश्न, पुस्तक लेखक टोपणनावे, राज्यघटना, BMC अर्थसंकल्प योजना, चालू घडामोडी प्रश्न, जनगणना, घटनादुरुस्ती, तरतूद, आंतरराष्ट्रीय संस्था, राष्ट्रीय उद्यान प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प, सण आणि उत्सव, भारतीय नृत्य प्रकार, भारतरत्न पुरस्कार विशेष प्रश्न, निर्देशांक, युद्ध सराव, ऑपरेशन, ऑलिम्पिक योजना, पर्यावरण, हे सोडून जे महत्त्वपूर्ण टॉपिक आपल्याला वाटतील ते देखील यामध्ये ॲड केले जाईल. तर मी तुम्हाला सांगतो की हे जे
फक्त 500 प्रश्न हे आपण 1000 रुपयाला विद्यार्थी मित्रांनो सेल करतो. त्यानंतर चालू घडामोडी 200 रुपयाला, त्यानंतर अधिनियमाचे प्रश्न 200 रुपयाला. परंतु लक्षात घ्या, अजून हे कोर्सेस आपल्या ॲप्लिकेशनवर लाईव्ह आहे आणि हा जो कंबाईन पॅकेज आहे तो फक्त आपण 200 रुपयाला देतो आहे आणि 20% डिस्काउंट पकडला तर फक्त 160 रुपयामध्ये तुम्हाला हे मटेरियल भेटणार आहे. तर लक्षात घ्या, 160 रुपयामध्ये पाहिजे असेल तर आजच विद्यार्थी मित्रांनो कोर्स परचेस करावा लागेल. त्याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करताना काही अडचण येत असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत शहर या संज्ञेचा अर्थ काय आहे? तर अधिनियम वाचताना शहर आलं तर त्याचा अर्थ काय असेल की बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणे 1945च्या अनुसूची अ विभाग 1 मधील क्षेत्र. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत वाढवलेली उपनगरे कोणत्या अनुसूचीच्या भागात विनिर्दिष्ट केलेली आहेत? तर ती केली आहे अनुसूची अ भाग 4. यानंतर पुढील प्रश्न, बृहन्मुंबई या संज्ञेत कोणते क्षेत्र समाविष्ट आहे? तर ते आहे अनुसूची अ च्या भाग 1, 2 व 3 मध्ये विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र. यानंतर पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत शिक्षण अधिकारी कोणत्या कलमाखाली नेमला जातो? तर ते आहे कलम 76 अ. यानंतर पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत निवडणूक या संज्ञेचा अर्थ काय? तर तो आहे पालिका सदस्य किंवा सदस्यांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात आलेली निवडणूक. यानंतर पुढील प्रश्न, विधानसभा मतदारसंघ म्हणजे? तर विधानसभा मतदारसंघ म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कोणताही मतदारसंघ. यानंतर पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत लायसनदार नळ कारागीर कोणत्या कलमाखाली लायसन दिलेली व्यक्ती असते? तर याच्या संदर्भात कलम आहे कलम 355. पुढील प्रश्न, अनुसूचित जाती या संज्ञेचा अर्थ काय आहे? तर तो आहे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 341 अन्वये महाराष्ट्र राज्याच्या संबंधात अनुसूचित जाती मानण्यात येणाऱ्या जाती. यानंतर पुढील प्रश्न, अनुसूचित जनजाती कोणत्या अनुच्छेदान्वये मानली जाते? तर ते आहे अनुच्छेद 342. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत लघुवाद न्यायालय कुठे आहे? तर हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क आहे. लघुवाद न्यायालय कुठे असते या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. ऑप्शन आहेत पुणे, मुंबई, नागपूर की ठाणे. तसेच लक्षात घ्या, सिव्हिल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये 15,000 प्लस तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन भेटतील विथ एक्सप्लेनेशन. याची जी प्राईस आहे ती आहे 499 रुपये. भाषा आहे इंग्लिश. ही मटेरियल आपण घेऊ शकता. 20% डिस्काउंट चालू आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक आहे, त्यासोबत नोट्स, त्यासोबत फॉर्म्युले हे सुद्धा भेटणार आहेत. संपूर्ण इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आपण यामध्ये कव्हर केले आहेत. 12,000 प्लस MCQ विथ एक्सप्लेनेशन या ठिकाणी तुम्हाला भेटेल. प्राईज आहे 499. त्यासोबत मी तर सांगतो की BMC JEE SC एक्झाम GK स्पेशल तुम्हाला तर आवर्जून घ्यायचं आहे. 5,000 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटून जात आहेत. तर लक्षात घ्या, ॲप्लिकेशन आत्ता डाउनलोड करा. डाउनलोड करताना काही अडचण येत असेल तर 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. ऑनलाईन टेस्ट आहेत, फ्री कंटेंट आहे, ते एकदा चेकआउट करा. फ्री ऑनलाईन टेस्ट द्या. कंटेंट जर आवडलं तर कोर्स आजच परचेस करा. ऑनलाईन टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील भेटणार आहे. तर लक्षात घ्या, व्हिडिओ आवडला असेल ते नक्की एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर आपण असेच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. थँक्यू.